गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी अमोल वसंतराव पवार, अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ. शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. मी हा शैक्षणिक व्हिडिओ डिजिटल टीचिंग स्किल लेसन नोट या उपक्रमाअंतर्गत माझ्या मार्गदर्शिका असिस्टंट प्रोफेसर ज्योती रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी ह्या डिजिटल क्लासमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहोत. आपण आज विज्ञानातील अत्यंत महत्त्वाचा व मनोरंजक असा पाठ अभ्यासणार आहोत. हा पाठ आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. ह्या पाठाचं नाव म्हणजेच धातू, अधातू. आणि ह्या पाठामध्ये आज आपण धातू, धातूंचे भौतिक गुणधर्म, अधातू, अधातूंचे भौतिक गुणधर्म आणि राजधातू यांचा अभ्यास करणार आहोत. हे अभ्यास करण्यापूर्वी आपण मूलद्रव्य म्हणजे काय हे रिवाईज करूया. ठीक आहे. मूलद्रव्य म्हणजे एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ. त्याचा अनुक्रमांक अणूच्या गाभ्यातील प्रोटॉनच्या संख्येवर ठरतो. एकाच अनुक्रमांक असलेल्या अणूंनी बनलेला पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. नैसर्गिकरित्या 92 मूलद्रव्ये आढळतात. तर आजपर्यंत एकूण 118 मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. मूलद्रव्यांची काही उदाहरणं झाली हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, लोखंड, तांबे इत्यादी. आता मूलद्रव्यांचे वर्गीकरण बघूया. मूलद्रव्यांचे वर्गीकरण हे 3 प्रकारात होतात: धातू, अधातू आणि धातू सदृश्य. धातूंची उदाहरणं बघायची झाली तर लोखंड, तांबे, सोने इथं आपण प्रत्येक जणांनी बघितलेलंच असेल. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन या वायूंबद्दल पण आपण ह्या पहिले अभ्यास केलेला आहे आणि ऑक्सिजन तर आपल्या शरीराला किंवा जीवनासाठी खूपच महत्त्वाचं आहे. धातू सदृश्य हे धातू व अधातू या दोन्हींचे गुणधर्म दाखवतात. तर आता आपल्याला प्रश्न पडला असेल, धातू म्हणजे काय? तर आपण आता धातू म्हणजे काय हे अभ्यासू. जे मूलद्रव्य विद्युत व उष्णता उत्तम प्रकारे वहन करतात, चमकदार असतात व बहुतेक वेळा घन अवस्थेत आढळतात, त्यांना धातू म्हणतात. आता घन अवस्थेत असणाऱ्या आपल्या दैनंदिन जीवनातील वस्तू म्हणजे लोखंड झाले, प्लास्टिक झालं, सोनं झालं, चांदी झालं, अल्युमिनियम झालं. तर ही सर्व उदाहरणं धातूंची आहेत. ठीक आहे. आता आपण धातूंचे भौतिक गुणधर्म अभ्यासू. पहिले आपण भौतिक गुणधर्मापैकी अवस्था म्हणजे काय, धातूंची अवस्था कशी असते हे बघूया. सामान्य तापमानाला बहुतेक धातू घन अवस्थेत आढळतात. उदाहरणे लोखंड, तांबे, अल्युमिनियम हे सगळे घन अवस्थेत म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये आढळतात. तर पारा एकच हा एक अपवाद आहे जो धातूंच्या सॉलिड स्टेट स्वरूपात दिसत नाही. यानंतर आपण तेज म्हणजेच मेटॅलिक क्लस्टर हे भौतिक गुणधर्म धातूंसाठी कसे असतात ते अभ्यासूया. धातूंच्या पृष्ठभागावर प्रकाश परावर्तित होतो, त्यामुळे त्यांना धात्विक चमक दिसते. उदाहरणार्थ सोने व चांदी दागिन्यांमध्ये वापरले जातात, कारण त्यांना तेजस्वी चमक असते. म्हणजेच धातू हे चमकदार असतात. ठीक आहे. कठीणपणा. बहुतेक धातू कठीण असतात, पण काही धातू मऊ पण असतात. आता कठीणपणा असलेले धातू म्हणजे लोखंड, सोडियम, पोटॅशियम हे मऊ असतात. ठीक आहे. आता आपण धातूंसाठी तान्यता कशी असते हे बघूया. म्हणजेच डक्टिलिटी कशी असते हे बघूया. धातूंना ओढून लांब तारा बनवता येतात. उदाहरणार्थ तांब्याचे व अल्युमिनियमचे विद्युत तारे बनवले जाते. आपण बघतोच इलेक्ट्रिसिटी वायर्स म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत इलेक्ट्रिसिटी पोहोचण्यासाठी आपण अल्युमिनियमच्या तारा बघत असतो, जे रोड साईडला दिसतात. ओके. विद्युत वाहन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही धातूंसाठी कशी असते हे बघूया. धातू विद्युत उत्तम प्रकारे वहन करतात. ठीक आहे. म्हणजेच ते गुड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करतात. ठीक आहे.
उदाहरणार्थ तांबे व अल्युमिनियम विद्युत तारे बनवण्यासाठी वापरला जातात. का? कारण की ते गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असतात म्हणून. आता आपण बघूया अधातू म्हणजे काय? अधातू म्हणजे धातूंच्या विरुद्ध गुणधर्म असलेली मूलद्रव्ये. ही विद्युत उष्णता वहन करत नाहीत. चमक यांना चमक नसते. हे ठिसूळ असतात आणि बहुतेक वेळा हे वायुरूपात आढळतात. साधारणतः 18 मूलद्रव्ये अधातू वर्गात येतात. आवर्त सारणीतील उजव्या बाजूस म्हणजेच आवर्त सारणीमध्ये उजव्या बाजूस गट 14 ते 18 हे अधातू म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. अधातूंची उदाहरणं बघितली म्हणजे हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, नायट्रोजन. ओके. आता आपण अधातूंची भौतिक गुणधर्म बघूया. पहिले आपण अधातूमध्ये त्यांची अवस्था कशी असते हे बघूया. सामान्य तापमानाला बहुतेक अधातू वायुरूपात आढळतात. काही घन स्वरूपात तर काही द्रवरूपात पण असतात. उदाहरणार्थ ऑक्सिजन हा एक अधातू आहे. तो वायू स्वरूपात आढळतो. ठीक आहे. गंधक किंवा फॉस्फरस हे अधातू घन स्वरूपात आढळतात. ब्रोमिन हे अधातू द्रव पदार्थात आढळतो. आता आपण अधातूंसाठी तेज कसं असतं ते बघूया. अधातूंना धात्विक चमक नसते. ते निस्तेज दिसतात. म्हणजेच त्यांना चमक नसते. उदाहरणार्थ गंधक, फॉस्फरस हे निस्तेज दिसतात. हे कुठल्याही प्रकाशाचं परावर्तन करत नाहीत. ठीक आहे. अधातूंचं कठीणपणा अभ्यासूया. अधातू बहुतेक ठिसूळ असतात म्हणजेच दाब दिल्यावर सहज तुटतात. उदाहरणार्थ गंधक, फॉस्फरस ठिसूळ आहेत. ठीक आहे. आता आपण अधातूंसाठी तान्यता बघूया. अधातूंना ओढून तारा बनवता येत नाही. उदाहरणार्थ कार्बन, गंधक ह्यांना तारा बनवता येत नाही. विद्युत वहन. अधातू विद्युत वहन करत नाही. ऑक्सिजन ह्यांचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक हे विद्युत वाहक नाहीत. अपवाद ग्राफाइट जो की कार्बनचा एक प्रकार आहे. तो विद्युत वाहक आहे. ठीक आहे. आता आपण बघूया राजधातू म्हणजे काय? जे धातू ऑक्सिजन, आम्ल किंवा इतर रसायनांशी सहज अभिक्रिया करत नाहीत त्यांना राजधातू म्हणतात. हे धातू गंजत नाहीत किंवा ऑक्सिडेशन होत नाही आणि ते दीर्घकाळ पण टिकू शकतात. म्हणूनच त्यांना राजधातू म्हणतात. ठीक आहे. तसेच त्यांना नोबल मेटल्स असेही म्हणतात कारण ती रासायनिकदृष्ट्या स्थिर असतात. राजधातूंची वैशिष्ट्ये बघायची झाली तर रासायनिक अभिक्रियेत कमी सक्रिय, ते गंजत नाहीत, ऑक्साईड तयार करत नाहीत. राजधातू हे चमकदार व आकर्षक दिसतात. राजधातू दागिन्यांमध्ये व नाण्यांमध्ये वापरले जातात आणिच विद्युत वाहनही चांगले करतात. राजधातूंची उदाहरणं आणि त्यांची वैशिष्ट्ये आपण बघूया. राजधातूंची उदाहरणे म्हणजेच सोने, चांदी, प्लॅटिनम, रॅडियम, पॅलेडियम, इरिडियम. सोने हे गंजत नाही आणि ते चमकदार असते. बहुतेक वेळा आपण सोने दागिन्यांमध्ये, नाण्यांमध्ये व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरलेली पाहिलीच आहेत. ठीक आहे. चांदी. चांदी ही उत्तम विद्युतवाहक आहे आणि चांदी दागिन्यांमध्ये, नाणी, विद्युत संपर्कामध्ये वापरली जाते. प्लॅटिनम. प्लॅटिनम हे रासायनिकदृष्ट्या अत्यंत स्थिर असतं. प्रयोगशाळेतील उपकरणं बनवण्यासाठी दागिने व औद्योगिक उत्प्रेरक म्हणून प्लॅटिनमचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रॅडियम, पॅलेडियम, इरिडियम हेही राजधातू आहेत. वाहनांच्या कॅटॅलिक कन्व्हर्टरमध्ये किंवा दागिन्यांमध्ये व औद्योगिक प्रक्रियेत हे राजधातू वापरले जातात. आता आपण खालील लिंकच्या सहाय्याने आपण धातू व अधातू बद्दलची माहिती एका छोट्याशा ध्वनिचित्रफितद्वारे पाहूया. Hi, I'm Jared, and I use Citrix 24 to manage projects because it gives me choice. Oh, hello, friends. Today we'll learn about materials, metal and non-metal. You know the ball you were playing with is made up of a non-metal? The materials present around you are grouped widely into metals and non-metals.
Ah, you started an assignment on this topic. Great. Let me make it easier for you. At first, let's see what metals are. Yeehaw! Like these metal bars, those materials which possess the characteristic of being hard, malleable, shiny, fusible, ductile, etc., are called metals. For example, iron, gold, aluminium, copper, etc. Let's see the physical properties of metals. Come with me. Malleability. It allows the metals to be beaten into thin sheets. Due to the presence of this property, the shape of aluminium wire and iron nail can be changed on beating. Conductivity. It allows the heat and current to pass through the metals easily. Metals like iron and copper wire are good conductors of electricity. Sonorous. Due to this property of metals, produces ringing sounds on hitting. Lustrous. Because of this property, metals shine and their structures are capable of reflecting incident light. Ductility. This property allows the metals to be drawn into the wires. Metals like copper and aluminium wires are used in electric connections. Let's see some uses of metals. Metals are generally used in building machines, automobiles, airplanes, and cars, etc. Some metals like copper are used in making wires. Silver and gold are used for making ornaments. Now the nonmetals. Those materials which do not possess the characteristics of metals are known as nonmetals. Few examples are sulfur, carbon, phosphorus, and oxygen. Now the physical properties of nonmetals. Brittle or soft. The solid nonmetals are brittle or soft as they can be broken down into a powdery substance on tapping down. Examples are coal and sulfur. But you know, diamond is an exception. It is the hardest non-metal. They are bad conductors of electricity and heat, except graphite. Non-metals may be either in solids, liquids, or gaseous state. They do not possess metallic luster and are not sonorous, as they do not produce any ringing sound. Non-metals possess no malleability, and they are not ductile. And now the use of non-metals. Oxygen, which is necessary for all living beings to survive, is a non-metal. Nitrogen and phosphorus are used as fertilizers to increase the growth of plants. Some non-metals like chlorine are used for water purification. Now, you know a lot about metals and non-metals. Stay tuned for more videos. Bye-bye. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ध्वनिचित्रफिताद्वारे बघितलं आहे की मेटल्स म्हणजेच धातू हे घन अवस्थेत आढळतात आणि त्यांना चमक असते. तसंच अधातू हे ठिसूळ असतात आणि त्यांना चमक नसते. ठीक आहे. आता आपण अशा प्रकारे आज आपण धातू, धातूंचे भौतिक गुणधर्म, अधातूंचे भौतिक गुणधर्म आणि राजधातू हे उदाहरणासहित अभ्यासले आहेत. ठीक आहे. मला सांगा, धातू म्हणजे काय? धातू म्हणजे असे पदार्थ जे घन अवस्थेत आणि ज्यांना चमक असते ते म्हणजेच धातू होय. राजधातू म्हणजे काय? राजधातू म्हणजे असे पदार्थ ज्यांच्यावर कुठलीही रासायनिक प्रक्रिया सहजपणे होत नाही. ती चमकदार असतात आणि गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करतात. त्यांना आपण राजधातू म्हणतो. ठीक आहे. उदाहरणार्थ सोने, चांदी इत्यादी. ठीक आहे. धन्यवाद.